रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, जर तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ बनवायचा असेल जो की मी डेमो मध्ये दाखवणार आहे इंट्रो झाल्यावर, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे. तर विषय कसा आहे माहिती आहे का, जर व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघावं लागतंच. तर व्हिडिओ पूर्ण नाही बघितला की विषय कसा होतोय थोडा वेगळा इकडे तिकडे, तुम्ही आपल्यालाच नाव ठेवताय की भाई व्हिडिओ चुकला असं तसं. व्हिडिओ पूर्ण बघा, सगळं समजतंय. आणि व्हिडिओसाठी लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक केलं तर सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करते, तुम्हाला सगळं आपलं मटेरियल आणि जे काय आपण ज्याच्यामध्ये व्हिडिओ बनवतो ते ऍप्स तुम्हाला ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातात. त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. ठीक आहे. आणि जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा. तुमचा जो काय प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करू. तर चला जरा व्हिडिओ निघाला होता, या व्हिडिओला आपण सुरू करू. तर चला व्हिडिओला सुरू करूया. त्याच्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला एक लाईक करून आपल्या व्हिडिओची एक म्हणजे कसा विषय जरा इमेज वाटली आपली विषय. ओके. त्यामुळे जरा समजून घ्या, लाईक सबस्क्राईब करत चला आणि एक कमेंट छोटीशी विषय करून टाकायची. ठीक आहे. त्यामुळे कमेंट नक्की करा व्हिडिओला. ठीक आहे. तर चला व्हिडिओ सॉल्व्ह करूया. पण बापाचा नाद नाही करायचा. गर्वानं फुगू नको माझ्या रे, पण बापाचा नाद नाही करायचा. नादाला लागू. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला बनवायचा असेल तर दोन ॲप खूप गरजेचं आहे. हे जे तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटेल, सुपर VPN घ्या, कनेक्ट करा. त्याच्यानंतर हे ॲप बघू शकता अशा प्रकारे. हे तुम्हाला भेटेल आपल्या प्ले स्टोअरवरती नाही भेटणार विषय तुम्हाला हे जे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते. त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, तिथून घ्या. ठीक आहे. तर चला मी ॲपला ओपन करून घेतो. ओके. तर तुम्ही बघू शकता हे आपलं मटेरियल आहे. मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतं, तिथून घ्या. ठीक आहे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा भेटतं, तिथून घ्या काय विषय नाही. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं मटेरियल आहे. तुम्हाला काय करायचं, सगळ्यांत पहिल्यांदा हा फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. हा फोटो तुम्ही इथे ॲड केल्यानंतर या फोटोला सिम्पली अशा प्रकारे थोडी लेंथ वाढवायची. परत स्टार्टिंगला यायचं, सिम्पली ओव्हरलेवर क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर मटेरियलमध्ये जे व्हिडिओ दिला आहे ते व्हिडिओ सॉन्ग तुम्हाला इथे ॲड करायचं काय अशा प्रकारे. ठीक आहे. हे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जेवढं सॉन्ग आहे तेवढंच तुम्हाला इथे लास्ट पॉईंटला नंतर फोटोला तुम्हाला इथून स्प्लिट करून पुढचा पार्ट फोटोचा डिलीट करायचा आहे. नंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं, थोडं पुढे जायचं आणि तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जातोय. सिम्पली तुम्हाला त्या एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती येऊन तुम्हाला सिम्पली काय करायचं, स्टार्टिंगला यायचं बघू शकता अशा प्रकारे. आणि तुम्हाला ते बीट दिसत खूप सारे. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त याला बीट द्यायचे. ठीक आहे. हां. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे, आपल्या वरच्या फोटोवरती क्लिक करायचे आणि तुम्ही इथे बघू शकता बीट 1 बीट 2 अशा प्रकारे दिसते. तुम्हाला काय करायचं, बरोबर जिथे चेंज होत आहे बरोबर तिथे बघू शकता अशा प्रकारे बीट 1 आहे आणि इथे बीट 2 चेंज झालं. सिम्पली त्या वरच्या फोटोला तुम्हाला इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे एकदम सोपा विषय. पुढे बघू शकता अशा प्रकारे विषय. बरं तिथं बरोबर इथं स्प्लिट करायचं. त्याच्यानंतर पुढचं बघायचं कुठे येतं व्यवस्थित आणि तिथं तुम्हाला सिम्पली या फोटोला जे काय आहे ते स्प्लिट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं स्प्लिट करायचं झाला. त्याच्यानंतर आणखीन थोडं पुढे गेलं की आणखीन एक इथे बीट आहे बघू शकता अशा प्रकारे. थोडं पुढे जायचं आहे आणि इथं बघू शकता अशा प्रकारे 4 आणि इथं बघू शकता अशा प्रकारे 5. सिम्पली याला अशा प्रकारे इथं स्प्लिट करा. त्याच्यानंतर 5 6 7 इथे एकदम जोरात आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इथं काय करायचं सांगतो. ठीक आहे. तर ह्याला सुद्धा सेम त्याच पद्धतीने तुम्हाला जे काय ते स्प्लिट करून घ्यायचं आहे. वरच्या व्हिडिओवरती आपल्या म्हणजे वरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे थोडं झूम करा, 2 बोटं धरून हे बघू शकता. थोडं पुढे जायचं. बघू शकता असं 5 झालं की बरोबर इथं 6 आहे. ठीक आहे. सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, सिम्पली आणखी इथं तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. नंतर थोडं पुढे घ्यायचं आहे. पुढे गेले की आणखीन तुम्हाला इथं त्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला फक्त त्याला स्प्लिट करायचं आहे. ठीक आहे. हां. ओके. तर तुम्ही इथे बघू शकता मी सर्व व्यवस्थित कट करून घेतलं. आता सिम्पली ओव्हरलेवर क्लिक करा. आपला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ तुम्ही इथून डिलीट करून टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं कट झालेलं आहे. तर एवढं झाल्यावर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, तर तुम्हाला काय करायचं, जो आपला पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे थोडं पुढे जायचं, ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं, पूर्ण सॅच्युरेशन याचं कमी करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फिल्टरचं ऑप्शन आहे, सिम्पली फिल्टरवरती क्लिक करायचं आहे. फिल्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन म्हणजे तिथं सिम्पली काय काम करायचं, एकदम सोपा विषय आहे. फिल्टरवरती क्लिक केल्यानंतर ठीक आहे तुम्हाला डायरेक्ट इथे यायचं रेट्रोमध्ये. ठीक आहे. रेट्रोमध्ये आलं की तुम्हाला इथे बघू शकता अशा प्रकारे येलो स्टोन नावाचं एक इफेक्ट दिसून जाते. सिम्पली फिल्टर सिलेक्ट करायचं आहे. फिल्टर सिलेक्ट करून सिम्पली ओकेवरती क्लिक करून घ्यायचं. ठीक आहे. एवढंच करायचं आणि सेम प्रोसेस तुम्हाला इथे तिसऱ्या फोटोवर सुद्धा करून घ्यायचे. सेम प्रोसेस त्याच्यावरती क्लिक करायचे, ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन पूर्ण कमी करून घ्यायचं आहे आणि फिल्टरवरती जाऊन रेट्रोमध्ये जाऊन तुम्हाला जे काय ते येलो स्टोन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे.
ओके, तर मी ते करून घेतलंय. सिम्पली परत ओकेवरती क्लिक करायचं. ह्या 2 फोटोवरती हे झाल्यानंतर एवढं झाल्यावर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय आणि तुम्ही ह्याला ऐकलंच असेल की 2 डायलॉग आहेत. ह्या फोटोपाशी एक डायलॉग आहे आणि ह्या फोटोपाशी एक डायलॉग आहे. तुम्हाला काय करायचं स्टार्टिंगला यायचं, ठीक आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ठीक आहे. आणि मटेरियलमध्ये खूप सारे तुम्हाला अशा पद्धतीचे हे एक PNG आहे, त्याच्यानंतर हा डायलॉग आहे आणि हा डायलॉग आहे. तर तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा गर्वानं फुगू नको हा जो आपला डायलॉग आहे सिम्पली ॲड करून ह्याला सिम्पली आपला जेवढा पहिला फोटो आहे तेवढंच ठेवायचे. ह्याला सिम्पली 2 बोटं धरून अशा प्रकारे झूम करायचे आणि व्यवस्थित ह्याला फोटोच्या वरी अशा प्रकारे तर ॲड करून घ्यायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आपल्या तिसऱ्या फोटोपाशी यायचं, ठीक आहे. तिसऱ्या फोटोपाशी आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं, फोटोमध्ये जायचं आणि आपला जो हा PNG आहे बघू शकता अशा पद्धतीचा हा PNG तुम्हाला ते ॲड करून ह्याला सुद्धा 2 बोटं धरून अशा प्रकारे झूम करून व्यवस्थित तुम्हाला ह्याला सुद्धा इथे ॲड करून घ्यायचं आहे, ठीक आहे. ह्याला सिम्पली अशा प्रकारे इथे ॲड केल्यानंतर ह्याची सुद्धा लेंथ आपला जेवढा फोटो आहे तेवढंच ठेवायचं बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे. तर हे झाल्यावर तुम्हाला काय करायचं थोडं झूम करायचे आणि आपले छोटे छोटे फोटो आहेत बघू शकता हे पद्धतीचे छोटे छोटे फोटो तुम्हाला काय करायचे अशा प्रकारे झूम करायचे. जो आपला पहिला फोटो छोटे छोटे फोटो इथले छोटे छोटे फोटो तुम्हाला काय करायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं बरं का. पहिल्या या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं पुढे जायचं आणि तुम्हाला इथे बघू शकता अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मचा ऑप्शन आहे. ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करून तुम्हाला मिरर ह्याच्यावरती क्लिक करायचं. सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर एक फोटो सोडायचा त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून परत आणखी तुम्हाला ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करायचे आणि मिरर सिलेक्ट करून घ्यायचं. म्हणजे फोटो इकडचं इकडे होतं एवढंच करा. इथं फक्त जिथं छोटे फोटो आहेत तिथं, ठीक आहे. हां, तर तुम्ही बघू शकता ते मी करून घेतलंय बघू शकता अशा प्रकारे. इथं जे छोटे छोटे बीट मार्क आहेत तिथं करून घेतलो, ठीक आहे. तर एवढं झाल्यावर तुम्हाला काय करायचं छोटे छोटे बीट मार्क जिथं संपतात तिथं यायचं. तिथं आल्यानंतर सिम्पली ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला दिलेला हा जो आपला PNG आहे हा PNG तुम्हाला ॲड करून फुल स्क्रीन करून घ्यायचा आणि व्यवस्थित तुम्हाला इथं याला ॲड करून घ्यायचं आहे, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे तिथं ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ती तुम्हाला आपलं जेवढं लास्टपर्यंत व्हिडिओ आहे तिथपर्यंत ह्याला तुम्हाला अशा प्रकारे त्याला सेट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्याला त्याच्यात ॲनिमेशन सिम्पली बघू शकता अशा प्रकारे ह्याच्या पुढचे छोटे छोटे फोटो संपते त्याच्या पुढे यायचं त्या फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि इनमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साईड स्लाइड. ओके, साईड स्लाइडचं जो ॲनिमेशन ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आणि इथं रॉक व्हर्टिकली त्याच्या पुढच्या फोटोपाशी रॉक हॉरिझॉन्टली बघू शकता अशा प्रकारे. सिम्पली एवढंच करायचं रॉक व्हर्टिकली रॉक हॉरिझॉन्टल रॉक व्हर्टिकल रॉक हॉरिझॉन्टल एवढंच करायचं लास्टपर्यंत, ठीक आहे. आणि ॲनिमेशन दिल्यानंतर ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पहिल्या फोटोपाशी यायचं आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन हॉलो ब्लड नावाचा इफेक्ट तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे हॉलो ब्लड 1 नंबरला आहे सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फ्रेगमेंट क्लोन हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं. आता तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करायचं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आणि बघू शकता अशा प्रकारे डबल्स ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट आहे सिम्पली सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे आणि सॉरी याला व्हिडिओ इफेक्ट आहे बरं का. याला तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि इथं लेन्समध्ये यायचं. लेन्समध्ये आल्यानंतर तुम्हाला वायबल नावाचा इफेक्ट आहे सिम्पली सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एवढा विषय होऊन जातो, ठीक आहे. हां, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं जिथे आपले छोटे फोटो संपतात तिथे यायचं. बघू शकता अशा प्रकारे जिथे छोटे फोटो संपतात तिथे यायचं आहे. तिथे येऊन तुम्हाला सिम्पली इथं खाली यायचं पूर्ण बॅक यायचं. तर पूर्ण बॅकला इफेक्टचा ऑप्शन दिसतो सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केलं की व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर थोडं तुम्हाला अशा प्रकारे पद्धतीने पुढे यायचं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला यायचं नेचरमध्ये आणि नेचरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे इफेक्ट दिसतात. त्याच्यामध्ये तुम्हाला लाइटिंग क्रॅक नावाचा जो इफेक्ट आहे सिम्पली सिलेक्ट करून तुम्हाला जे काय ते सिम्पली ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तो सिलेक्ट होईल थोडा लोडिंग होईल तो सिलेक्ट करून सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता ह्याची लेंथ तुम्हाला गरजेची आहे ती फक्त वाढवून घ्यायची अशा प्रकारे, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे त्याची लेंथ वाढवून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होऊन जातो काही अशा प्रकारे एकदम असं जबरदस्त. आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करणं एकदम सोपं आहे. सिम्पली वर 1080 पिक्सल त्याच्यावरती क्लिक करून अशा पद्धतीने तुम्ही इथून व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जर व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं असेल 720 पिक्सल ठेवायचं आणि जर इंस्टाग्रामला वगैरे पोस्ट करायचे असेल 1080 करा किंवा 2K 4K करून एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून घ्या. तर आपण जे काही 2K 4K मध्येच करतो सगळा विषय कारण आपला विषय हार्ड आहे. त्यामुळे एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाला की ऑटोमॅटिक गॅलरीत सेव्ह होतं आहे. फक्त विषय असा आहे की ते सबस्क्राईब करावं लागते कारण ते ऑटोमॅटिक होत नाही. त्यामुळे सबस्क्राईबवरती क्लिक करा कारण चॅनल आपला नसून चॅनल माझा नसून आपला आहे अशा पद्धतीचा विषय आहे. थोडा विषय गंभीर आहे त्यामुळे विषय हार्ड आहे, ठीक आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, धन्यवाद. कमेंट करायला विसरू नका. बाय.